सुप्रभात. मातापितांची खरी संपत्ती काय आहे? त्यांची मुलं बाळ. आणि ते संपूर्ण संस्कारयुक्त असेल तर मातापिता हे जगामध्ये कोणत्याही प्रकारचा विजय प्राप्त करू शकतात. ज्याप्रमाणे तुम्ही आता बघणार आहे की ह्या मुली कोणत्या प्रकारचं मंत्र म्हणत आहे. हे कन्फ्युजन कधीच येऊ नये याचं की कोणता मंत्र म्हटल्याने किंवा काही धार्मिक विधी केल्यानेच आपल्या जीवनामध्ये बदल घडून येतो. नाही, मी असं मुळीच म्हणत नाही की तुम्ही ह्या सर्व गोष्टींना माना. पण कसं आहे, मनुष्य कर्मप्रधान आहे. ज्या प्रकारचे तो कर्म करत असतो त्याच प्रकारे त्याची मानसिक घडण होत असते. आणि लहानपणी झाडाला ज्या प्रकारचे खत, ज्या प्रकारचे पाणी मिळाले त्या प्रकारे त्याला फळं लागत असते. मी नेहमी म्हणत असतो की आंब्याच्या झाडाला आंबेच लागणार आणि काट्यांच्या झाडाला काटेच लागणार. ज्याप्रमाणे आईवडिलांनी आपल्या मुलाबाळांवर संस्कार केलेले असतात त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांची घडण होत असते. आणि ते 100 वर्षाचे झाले तरी संस्कार हे त्यांच्या रक्तात असतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना वाईट मार्गाने जाण्यापासून सतत रोखत असतात. म्हणून तुमचं काम आहे की तुमच्या मुलाबाळांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगणे. होऊ शकते मी ज्या गोष्टी तुम्हाला दाखवत आहे ते अगोदरच तुम्हाला माहीत आहे, पण माहीत असणे आणि त्याला कृतीमध्ये उतरवणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. काय करायचं आहे, सकाळी सकाळी मुलाला उठण्यासाठी बळजबरीने करायचं आहे. त्यांना फक्त हा व्हिडिओ दाखवायचा आहे की बघ हे मुलं काय करत आहे, ह्या मुली काय म्हणत आहे, असं तू करशील का? तो नक्कीच होच म्हणणार आहे. आणि त्याला 1 वेळा करायला लावा, 2 वेळा करायला लावा, त्यानंतर ती त्याची सवय बनून जाते. काय मिळणार हे भावना बाजूला ठेवून आपण काय करत आहे ही भावना सर्वात जास्त महत्त्वाची आहे. धन्यवाद.